हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आयू एवढा टीव्हीचा आवाज करत आहे की खूपच। आता जस्ट मी एक ब्लॉग एंड केलेला, दुसरा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। तिकडे सुद्धा सगळं ठीक आहे। सकाळी खूप ऊन असतं आणि दुपारी काही व्हिडिओ बनवणं झालं नाही, त्याच्यामुळे आता मी सायंकाळीच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे। हा व्हिडिओ आपल्या सकाळी उद्या संडे स्पेशल राहीलच। आणि आता मी जर तुम्ही चॅनल रोज बघत चला, आवडेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोबतच इकडची ऊन तुम्हाला दाखवते मी उद्या। म्हणजे मी मागे सांगितलं जेव्हा टमाटरचं लोणचं टाकलं तर ते लोणचं दाखवायचं राहिलं, तुम्हाला मी ते लोणचं सुद्धा दाखवते कसं झालं। खूप टेस्टी, खूप सुंदर लोणचं झालं। तर मी जेव्हा जेवण करेल तेव्हा मी घेईल, तेव्हाच तुम्हाला दाखवेल आता। आणि खरंच खूप सुंदर झालेलं। थोडंसं तेल त्याच्यामध्ये जास्त झालेलं, तर चला मी तुम्हाला दाखवून देते आता। ठेवलं आहे मी लोणचं, टमाटरचं लोणचं आहे हे बघा। मस्त यम्मी झालेलं आहे, खूप सुंदर झालं आहे टमाटरचं लोणचं। खायला खूप चविष्ट आहे। तर मी इथे थोडंसं काढून ठेवलेलं आहे रेग्युलर खायला। आणि इथे आता टाकून इथे थोडंसं थंड राहते। सोबत मुलं बघा, यांचं सुरू आहे झगडा भांडण। बरं अभ्यास करता करू दे। हे आता पप्पाला दाखवायचं आहे म्हणून सुरू आहे। हां, आईची मुजुरी दाखवायची आहे। तर हा आहे नेक्स्ट डे, संडेची सकाळ आहे। सकाळी यांनी आणलं चिकन आणि मी बनवत आहे चिकन बिर्याणी। सोबत यांना म्हटलं थोडेसे कांदे वगैरे कापून द्या, कारण आमच्याकडे एक तर जे 2-3 गॅसची शेगडी आहे तिथली ज्या 2 गॅस आहेत त्या खूप स्लो चालत आहे आणि जी एक आहे ती बरी आहे। म्हणून म्हटलं की तुम्ही ते करून द्या, तर ते करत आहे। सोबत त्यानंतर मग आता सगळे झाले, माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं। तर मी फक्त आज बिर्याणी बनवली आहे बघा, आणि मुलांनी अर्धी खाल्ली। म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतरच मी दाखवत आहे, कारण खूप वेळ झाला होता मला। ते माझे कामं केले, त्यानंतर बिर्याणी बनवली, जेवण झालं। त्यानंतर मी आणखी बिर्याणीसोबत थोडासा रस्सा वगैरे बनवला होता चिकनचा वेगळा खायचा म्हणून तो, कारण सुकी बिर्याणी खाल्ल्या जात नाही। तर इथे आयूसुद्धा आहे चिकन बिर्याणी खात आणि टीव्हीची मजा घेत। तर आमच्याकडे बिर्याणी जवळपास सगळ्यांनाच आवडते। आणि त्यासोबत हा संडेचा ब्लॉग आहे, तर हा ब्लॉग सेकंड ब्लॉग होईल। तर चला मी आता वाजले जवळपास 12:30 झालेले आहे। मला माझ्या आईच्या घराकडे जायचं आहे। तर आई इथेच राहते, तर मी तुम्हाला तिथून ते सुद्धा दाखवेल। आणि सोबतच मी आज काय बनलं आहे ते तर मग मी आईच्या घराकडे गेली, मला झाला तिथे वेळ, आणि मग वेळ झाल्यानंतर मग मी काही व्हिडिओ बनवले नाहीत। तर आणि सोबत मी माझ्या आईच्या घरी व्हिडिओ बनवला आहे आईच्या घराचा, तर तो ब्लॉग लवकरच येईल, तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल। आणि सोबतच ही आहे मंडे, सोमवार दिवस आहे 19 तारीख। तर आज आहे शिवजयंती, तर शिवजयंती सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर मिस्टर आहे सकाळचे जवळपास 8 वाजलेले, आणि मिस्टर आहेत झाडाची साफसूफ करत, म्हणजे जे झाड आहे ते कटिंग वगैरे करत आहे, आणि जो कचरा वगैरे आहे तो काढकूड करत आहे। तर अशा प्रकारे त्यांचं काम सुरू आहे, कारण ते छान झाडं छाटले तेव्हाच ते छान असे वरती वगैरे म्हणजे छान येतात। हे मोसंबीचं झाड आहे आणि अगदी छोटंसं होतं, तर 2 वर्ष झाले या झाडाला, आणि 2 वर्षामध्ये बघा हे एवढंसं झालं, सॉरी 2-2.5 वर्ष झालेली या झाडाला, आणि हे थोडंसं आता वाढीला लागलं आहे। तर इकडे गधे आणि कुत्रे वगैरे भरपूर आहेत, पण म्हशी वगैरे भरपूर येतात, पण मात्र या झाडाला खात नाहीत। आणि सोबतच आयू आहे, तर आयूला आज सगळ्यात जास्त वेळ लागला, कारण आज सुट्टी असल्यामुळे शिवजयंतीची मस्त वेळ तो झोपून होता। तर आत्ता तो ब्रश करून तोंड धुत आहे, आणि ते आज तो बाहेरच करत आहे। तर आता आपण जाऊया घरामध्ये पियूनी सगळं साफसूफ वगैरे म्हणजे लावलू करून ठेवलेली होती, फक्त तिने मग आता सुट्टी होती, तर त्याच्यामुळे तिने झाडू मारलं, आणि मग ती आपल्या आंघोळीला गेली, आणि मग मी फरशी वगैरे सगळं करून घेतलं। सोबत भांडे वगैरे आता माझे जे काम आहे ते मी करते। आणि हे बघा, ही आहे जवळपास आयू आहे। मग म्हणजे मी साफसूफ वगैरे केली, फरशी वगैरे माझी सगळी झाली। त्याच्यानंतर मग हा जवळपास 10:30 व्हिडिओ आहे हा। आणि आयूला आता आंघोळीला बोलवत आहे। आयूचं आज काम सगळंच लेट झालं, तर फक्त आयूची आंघोळ आणि माझी आंघोळ होती, तर आयूला वेळच
आईची वाट बघत आहे मी, आई तू लवकर आंघोळ कर, त्यानंतर मग मला करायचं आहे म्हणून. तर मी आज फक्त जस्ट खिचडी ठेवली, कारण आज मी आणि माझ्या मिस्टरांनी सोमवार आहे म्हणून उपवास होता. तर त्याच्यामुळे फक्त मी मुलांसाठी फक्त खिचडी बनवलेली, आणि तो थोडासा जो सायंकाळचे संडेची जी बिर्याणी उरलेली होती ती आता मला बाहेर टाकून द्यायची आहे कुत्र्यांना. तर त्यासाठी म्हणून मी त्या बाहेर काढून ठेवलेली आहे, आणि मुलांना जस्ट मी छान ताजी खिचडी बनवून. तर चला फ्रेंड्स, याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जर आवडेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता न्यू ब्लॉग स्टार्ट होईल. आज आहे मंडे, तर आता इथून ब्लॉग एंड करू आपण. तर तुम्हाला कसं वाटतं सांगत चला. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण असं छानशा ब्लॉगमध्ये.